हॅलो फ्रेंड्स, सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण सातारचे सुप्रसिद्ध असे उडदाच्या डाळीचे घुटं कशी करायचे ते बघणार आहोत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. उडदाच्या डाळीचं घुटं बनवण्यासाठी मी इथे पाव कप उडदाची सालीसकट डाळ घेतलेली आहे आणि त्याच्या अर्धी चण्याची डाळ घेतलेली आहे. 30 ते 35 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ओलं खोबरं घेतलेलं आहे. मी इथे ओलं खोबरं वापरलंय, तुम्ही सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता, पण ओल्या खोबऱ्याची चव खूप छान लागते. प्रथम आपण कढईमध्ये दोन्ही डाळी भाजून घेऊया. भाजूमध्ये अगदी थोडंसं 2 मिनिटं मुठशेकी करायची, डाळ जास्त भाजायची नाही, अशा प्रकारे. आता ती काढून घेऊया आणि हिरव्या मिरच्या मस्त खरपूस भाजून घ्यायच्या, तेल घालून थोडंसं. अशा प्रकारे ही मिरची भाजून घ्यायची. ही मिरची भाजल्याने घुट्याला खूप छान चव लागते. आता ही डाळ आपण धुवून घेऊया आणि त्याच्यामध्ये पाणी घालून आपण आता ही शिजायला ठेवूया. डाळ आपली शिजत आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया. मसाला तयार करण्यासाठी खोबरं घालून त्याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर घालून आपण त्याचं एक मिश्रण करून घेऊया. हे बघा, अशामध्ये जाडसरच लसूण खोबरं वाटायचं, त्याने घुट्याला खूप छान चव लागते. तर हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मीठ, हे मिश्रण आपण आता वाटून घेऊया. आपला मसाला आणि डाळ सुद्धा आपली शिजलेली आहे. मसाला सुद्धा तयार आहे. डाळ आपण आता आधी स्मॅश करून घेऊया. हे डाळीचं पाणीच मी इथे ओतलेलं आहे ह्याच्यामध्ये. आपली डाळ सुद्धा शिजून तयार आहे आणि मसाला सुद्धा तयार आहे. तर आपण आता त्याला छान मस्त खमंग फोडणी देऊया. त्यासाठी 2 चमचे तेल कढईत घालूया. 1 चमचा मोहरी चांगली तडतडून द्यायची. 1 चमचा जिरे आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं. छान फोडणी बसलेले. आता आपण लसूण खोबरं जे वाटून घेतलेलं आहे ते घालूया. ते 1 मिनिट परतून घेऊया आणि नंतर जो मिरचीचं जे वाटण केलेलं आहे ते घालूया. एक चमचा हळद. छान आपली फोडणी तयार झाली. आता आपण करून डाळ घालूया. मस्त फोडणी बसलेली आहे. खमंग सुटलेला आहे. वरून हवं तेवढं तुम्हाला पाणी, घट्ट हवं असेल तर घट्ट, थोडंसं पातळ हवं असेल तर पातळ. आता वरून चवीप्रमाणे मीठ घालूया. आता हे आपण 5 ते 10 मिनिटं छान शिजून देऊया, कडून देऊया. बघा, मस्त आपलं झणझणीत असं चविष्ट खमंग असं आपलं घुटं तयार आहे. त्याच्याबरोबर गरम गरम भाकरी, कांदा, लिंबू, अगदी मस्त कुस्करून भाकरी, त्याच्यावरती घुटं. आहा, खूप छान लागतं. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.